मित्रांनो, मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या घरावरील पत्रे गळत असतील तर यावर जोगाड सांगितलेला होता। आता आपल्याकडे बॅलेर आहे। हे बॅलेर जर फुटलेला असेल आणि तुम्ही स्क्रॅपला देत असाल, विचार करत असाल तर देऊ नका। तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला जोगाडचा दाखवणार आहे। तर मित्रांनो तुमच्या घरात असं खराब झालेलं हे असेल बॅलेर, म्हणजे जे गळत असेल, हे बघा आता हे इथनं चीर पडलेलं आहे, इथनं गळतंय। याला आता आपण ते केमिकल लावणार आहे, जे थर्मोकॉल आणि पेट्रोल लावून इथे हे पॅक करणार आहे, जेणेकरून पाणी गळणार नाही आणि पाणी सेवमध्ये राहील। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चांगला प्रतिसाद दिला पत्र्याचा व्हिडिओ। जर तुमचे घरावरचे पत्रे गळत असतील तर तुम्ही केमिकल म्हणून उपयोग करू शकताय, थर्मोकॉल आणि या पेट्रोलचा। आता तेच उपयोग आपण इथं करणार आहे बॅलेरला। प्रत्येकाच्या घरात बॅलेर असतेच आणि खराब झाले असते, आदनमधनं कुठनं तरी होल पडलेला असते। मग त्याला पॅक करायचं कसं करायची आयडिया हे दाखवतो तुम्हाला। हीच आयडिया आपण आता वापरणार आहे, अजिबात गळणार नाही। मी प्रयोग करून बघितलेला आहे, त्यामुळे मी आणि आता ह्याला करत आहे। मी केलेला आहे प्रयोग टप फुटलेला होता, त्याला मी हे केमिकल लावलेलं आहे। केमिकल म्हणजे थर्मोकॉल आणि पेट्रोल पॅक। टप तरी काय गळत नाही, काय नाही। आता हे बॅलेरला आपण हा उपयोग जोगाड करणार आहे। चला तर करूया। आधी पहिल्यांदा आपण पेट्रोल घेतलेलं आहे आणि हा थर्मोकॉल। जरा पेट्रोल पहिल्यांदा आपण या बाटलीमध्ये टाकून घेतो। काय जास्त लागत नाही, थोडंसं, एकदम थोडंसं लागतंय पेट्रोल, ज्यादा नसलं चालतं। एवढ्या पेट्रोलला तरी चालते। आणि आता हे थर्मोकॉल काय होते, ऑटोमॅटिक वितळला जातो। पुढे घेऊन हे बघा कसा वितळतोय, बघा थर्मोकॉल ऑटोमॅटिक असा वितळतोय। आणि ते वितळल्यानंतर आपल्याला हे केमिकल तयार होते, केमिकल ते इथे आपण लावून घेणार आहे। आणि एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, आणि शक्यतो हे जर तुम्ही करत असाल तर चुलीपासून लांब करा, कारण पेट्रोल आहे। पेट्रोल कसं आहे तुम्हाला माहिती आहे, स्फोट होऊ शकतोय। हे बघा हे आता अशा प्रकारे केमिकल तयार झालेलं आहे, हे बघा पाहू शकताय। आणि हे तुम्ही आता जिथं तुमचं बॅलेर गळतंय त्या ठिकाणी हे वापरू शकताय। हे बघा एकदम पातळ झाले थर्मोकॉल। अजून टाकूया, जेवढं टाकाल तेवढं कमीच। हे जोगाड आहे, कसा जोगाड वाटतोय ते कमेंटमध्ये सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला नक्की शेअर करायला विसरू नका। तुम्ही शेअर करत नाहीसा, कमेंट करत नाहीसा। हे बघा हे टेक्निक कशी वाटते तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडले असेल तर। आणि हा आता आपण घेऊन इथं लावायचं आहे असं। अजून जरा लागते, जरा पातळ झालेलं आहे हे असं। आता लावून घेऊया आपण। हे असं लावून घ्यायचं। ही की जवळ उठकी हलवून दे, जवळ हे असं पॅक करायचं। जिथं गळतंय की नाही तिथं हे लावून घ्यायचं असं। पॅक एकदमच, हे गळणार नाही अजिबात। बघा तुम्ही यो जुगाड करून बघा आणि मग मला सांगा, खरोखर तुम्ही सांगितलेला हा जुगाड एक नंबर आहे आणि निघणार नाही मला गॅरंटी आहे, कारण मी हा प्रयोग केलेला आहे म्हणून तुम्हाला हा मी प्रयोग करून दाखवत आहे मित्रांनो। ही चिर आहे की नाही, या चिरेतनंच सगळं गळते ते आपण आता। आणि आतनं पण लावणार आहे, जेणेकरून बाबा आतनं प्रेशर असते पाण्याचं, आतनं पण लावले तरी काय प्रॉब्लेम नाही। चिर
आता हे वाळल्यानंतर आपण आतनं लावणार आहे, कारण का हे असंच ठेवायला पाहिजे बॅलर. हे जरा दिवसभर जरी असं ठेवायला पाहिजे, कारण का ओढून घेते. शक्यतो 1-2 तासात हे वितळते, म्हणजे घट होतोय थर्मोकॉल. परंतु का जास्त वेळ जेवढं तुम्ही जास्त वेळ ह्याला ठेवाल तेवढं तुमचं हे जे दाखवलेलं आहे की नाही केमिकल होते, ते केमिकल व्यवस्थित चिकटून राहते. दिवसभर ठेवलं तरी काय अडचण नाही. हे आता बघा हे धागं धराले बघा. हे आता वाळले म्हणायचं, वाळा लागले म्हणायचं. जसं पेट्रोल तुमचं विळून जातंय, यातलं पेट्रोल उडून जाणार, तसं ते जाम होऊन बसते ऑटोमॅटिक. तरी जण हे आता राहिलेलं हे आतनं मी लावून घेतो जरासं आहे ते, आणि नंतर आणि आपण ते आतनं लावणार आहे. खाली पत्र चिर पडलेले आहे, इथनं एवढंच कट झालते, एवढंच तेवढ्या बाजूला आपल्याला लावून घेतलेलं आहे. चिकटवून घेतलेला आहे आपण थर्मोकॉल आणि पेट्रोल व्यवस्थितपणे चिकटवलेलं आहे. कसं आहे बघा, एकच नंबर नादकुळा असा जुगाड आहे. तुम्ही पण करून बघा. जर तुमचे बॅलर खराब झालेले असेल तर, गळत असेल तर. ओके, अशा प्रकारे आपण हा बॅलर चिकटवून झालेला आहे. केमिकल केलेलं आहे थर्मोकॉलचं आणि पेट्रोल मिक्स करून व्यवस्थित लावलेलं आहे. हे तुम्ही 1-2 दिवस जरी वाळत असं ठेवले, काय शक्यतो 1 दिवस ठेवायला पाहिजे. 1 दिवसानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पाणी ठेवलं तरी काय हरकत नाही. शक्यतो जेवढं वाळेल, आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं हे लवकर वाळणार नाही. त्यामुळे 1-2 दिवसानंतर तुम्ही पावसाळ्यात हे करू शकताय. उन्हाळ्यात काय तुम्ही आता ढकून संध्याकाळी जरी पाणी घातले तरी चालते, कारण उन्हाळ्यात लवकर वाळते, पावसाळ्यात काय वाळत नाही. बरोबर आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद, आभार.